होती एक बया, तिका ह्या वाड्यावर राज्य करूचा होता. तिका सून म्हणून येऊचा होता या घरात, पण इच्छा अपुरी रावली. घरासमोरच्या झाडाक फास लावून जीव दिल्यान म्हणतात. अभि, कावेरी, काय एवढी घाबरतेस? मी आहे ना. हाँ पण अभि हे मला एकटा खरे पेड हिडका भीती वाटते. तुझा सपोर्ट आहे पण हे सगळं कधी 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 संपणार? लवकरच बरं होईल. कावेरी, एक विचारू? इथे येऊन चूक केली असं वाटत नाही ना तुला? अभि, हे तुझं घर आहे, तुझा मेमरीज आहे, तुझे माणूस आहे आणि हे सगळं प्रेम करतो मला. अम्मा, दत्ता एटा, माधव एटा, पांडू सगळे. तुझं म्हणणं पटतंय मला कावेरी, पण तुला होणारा त्रास? अभि, नी पारनिले बरं होईल, मला विश्वास आहे. माझ्या आठवणींसोबत ना या घराचा भूतकाळ सुद्धा. अभि, मी माझे फ्युचर ड्रीम्स बघते तुझ्यासोबत. चल झोपूया आपण, उशीर झालाय. कावेरी, काय झालं? मी आहे. हे, शांत हो, शांत हो, शांत हो. थांब. तर पाणी पी. तर
वाईट स्वप्न पाहिलंस का? अभि बोल ना, काय झालं? इन्नले रात्री काल रात्री स्वप्न बघितलं. मी ना एकदम ब्राईट आहे ना, ब्राईट नवरी सारखी होती रेडी, आणि ऑर्नामेंट्स दागिने होते, लाल साडी होती, आणि आपण असं लग्नाला ते डोक्यावर बांधतो ना, तो होता. अरे मग घाबरायचं काय त्यात? इल्ल्या अभि, मी नवरी सारखी रेडी होती ना, आपलं लग्न वाटला, वर बघितलं तर कोण नव्हता. मग असं विचित्र वाटलं, इनकी पेडीड कंदडगी. मग असं भीती वाटली, आणि मग आई, अम्मा चाय घेऊन इल्लय. कप पडलो, दुसरी घेऊन येते. हा, चाय खाल्लं सिंधू? या घरात जर चालला हा ना, त्यांना पाणी पिऊची पण इच्छा नाही. असा शांत बस, खाली बस. बस गो. काय झाला? तिचो प्रभाव वाढता. थैमान घातला ते ना. काल कावेरीक नव्या नवरीसारखा नटल्याचा स्वप्न पडला. काय समजायचं व्हायचं संकेत? हे बघ, काही चित्र घडूक नको. तू हेंका आणि शेवंताक जो लग्नाचा शब्द दिलस तो पाळतरच नाही ना. घे, मी तू काय विचारतय मका उत्तर व्हाया. तू काय वजलं असस? जीवा घोर लागलेलो हा माझ्या. ही दोघा पुढे जाऊन काय? हो इंदू, शांत राह. किती आणि काय काय विचारशील? का तुझ्या प्रश्नांची उत्तर वही आहेत ना. होय, पण ती उत्तरा मी देणार नाही. येणारो काळ देत. अगो, माणसांका समजवणं इतका सोपा नाही. या ती दोघा आता ह्या जगात नाही असत. त्यांका समजवायचा म्हणजे त्यांच्या कलान घेऊचा लागात गो बाय. म्हणजे लगीन सांगितलंय ना, तुझ्या प्रश्नांची उत्तरा येणारो काळ देत. आता माका नको विचारू. माका कळता तुझी काळजी. घाबरू नको. मी असं आहे. लगीना लगीन लगीना लगीन लगीन. लगीना लगीन लगीना ना लगीन. अरे होय, आता नाही लगीन. येळ असा आता पत्रिका देऊ गेलय. लगीना माई माई लगीना लगीनीला. पांडू, अरे काय चालला हा? काय लगीन करतस? काय कोणाचं लगीन नाही हा? काय नाही होतला? अगे ता लगीन. तुम्ही काय ह्याच्याकडे लक्ष देतास? तुमका काय कळणार नाही काय? काय लगीन बिगीन नाही. जावा ऐसून. नाही लगीन. जावा जावा, पत्रिका घेऊन जावा. लगीन नाही. पांडू काहीतरी बोला नको गप. काय गे काकी, काय बोलतं? एकतर तुळशीच्या लग्नानंतर काय तो एक मुहूर्त गावलोसा, त्याच्यात मुलीचा लगीन काढलंय, त्याचीच पत्रिका देऊ गेलंय. मग हे सांगायचं ना तसा. ह्यो पांडू आरडता तर माका वाटलं. तू कोणाच्या लग्नाबद्दल बोलत होतस? नाही, काय नाही. हो, आज चला. नाही, अजून बऱ्याच घरात पत्रिका देऊची. हा बर देव. ही पत्रिका हा, आणि ह्यो नारळ. हो, नारळ किती आडलास? आणू होयो, कधी काळचे खोत ना तुम्ही. कसले खोत नाही कसला काय. येवा लग्नाक अभिराम इलोसा ना, त्याका पण सांगा बायलेक घेऊन ये लग्नाक. आणि हा, हळदीक पण येवा. आणि पांडू, येतय. तू येत आहे सर, आणि काय नाचू जुरू नाच. येत आहे गे. येतय लगीना ना. येतय माई लगीना. हळदपणा. अभि भाऊ, लगीना त्यांच्याकडे पत्रिका देऊन गेले. हळदपणाचा लगीन.
बघ कावेरी, मी तुला बोललो होतो ना, काल रात्री तुला स्वप्न पडलं लग्न आहे आणि आज हे आमंत्रण आलं. असे योगायोग असतात अगं, विसरून जा आता ते स्वप्न. अभिभाऊ नाचूक पण बोलवलेला. नाचशील तू? हा, तुम्ही पण नाचाल ना? नाही रे बाबा, मला नाही येत नाचता. सोपं असता. सोपं असतं, दाखव बरं नाचून. हे बघा असं येता लगीना लगीना हळदपणा लगीना त्यांच्याकडे लागला. अरे बाबा, वय रे बाबा, वय बघू काय नाही तुका. अरे घरात काय चाललंय तुझा? काय आपटलंस ना? अंगठ्या सुरोगात येता हा. अरे काय या निमित्त वया काहीतरी हो मरान देते लग्न. गाई कशाला उगाच बोलतेस त्याला? हळद लावलं की बरं होईल ते. मी आणते हळद. हा जा. बघू दे. होय होय होय. हळद नाहीये. माई जोमता. रे बाबा, होय वाईट बरा होय. मी असं आहे ना, तू आरडतस की त्या. माई अभिभाऊ बसतात. तू किती हसतस रे? हा मारे का मार. हे नाही हा, याला मार, मारे मारलं. हा मारलं ना. अम्मा, हळद कुठे आहे? अगं फळीवरच्या डब्यात असा त्यातली घेऊन येवायच. हा आली. पांडू, मला दाखवशील का? नको नको अभिभाऊ यो पाय बघा यो नको. अरे पांडू, अगं सापडलं काय डबो? अगं घेऊन ये लवकर. अरे मा- रगात वाता. नाती लागते त्याला. घे बाय. आता सापडलो डबो. इलय बघून इलय. अरे खाली पाय नको ठेवू, माती लागते. वर ठेव इथे. वर ठेव, वर ठेव. घे बाय. अगो अगो काय या? अगो लागला नाही ना काय तुका? अगो हात नाही पोचा होतो, ताबिरामक सांगायचा. ते ना काढून दिले नसतं डबो. मग सॉरी, हळद गेला. जाऊ दे. ह्या बघ आता हे आवरून घे. हा हा मी हळद घेऊन पांडूच्या जखमेवर लावक जाते. त्याच्यानं अंगठ्या सून लय रगत वाता. आणि तू बिया नको, कोण काय नाही बोलत रे तुका. हा
तुझ्या प्रश्नांची उत्तरा येणारो काळ देत. ती दोघा आता ह्या जगात नाही असत. त्यांका समजवायचा म्हणजे त्यांच्या कलान घेऊचा लागात गो बाय.